मिक्सचर या तीन याच्यामध्ये आपण त्याला क्लासिफाय करतो, ज्यामध्ये आपण या चॅप्टर एलिमेंटचा अभ्यास करणार आहोत. एलिमेंट. व्हॉट इज एलिमेंट्स? Elements are those substances which cannot be divided into simpler substances. Elements are those substances divided into simpler. They are called elements. म्हणजेच ज्या पदार्थांचं आपण साध्या रूपामध्ये विघटन करू शकत नाही अशा पदार्थांना आपण एलिमेंट्स असं म्हणतो. काय म्हणतो? एलिमेंट्स. Yes, then these elements are classified into previously these are classified some elements are there which shows the properties of both, that is metalloids. ओके, ज्याला आपण सेमी मेटल असं म्हणतो. काय म्हणतो? सेमी मेटल्स. ओके, म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. ओके, आणि धातू सदृश्य हे तीन कॅटेगरीज आहेत. या तीन कॅटेगरी मध्ये आपण एलिमेंटला क्लासिफाय करणार आहोत. बट what about the history of the classification of these elements? याचा इतिहास कसा आहे? ओके, ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पाचच एलिमेंट समजले जायचे. ओके, ज्याला आपण पंचमहाभूत असं म्हणतो. पंचमहाभूत ज्यामध्ये हवा, पाणी, अग्नी, धरती आणि आकाश अशा प्रकारे याला आपण पंचमहाभूत असं म्हणतो. म्हणजे कोणताही एलिमेंट जर घेतला तर तो एलिमेंट हा या पाच ह्याच्यापैकी असलाच पाहिजे. कधी कधी काही चित्रपटांमध्ये आपण पाहतो की एखाद्या डायलॉगमध्ये सांगितलं जातं उसे आसमान खा गया जमीन निघल गई, है ना. एकतर जमिनीत असेल किंवा पृथ्वीत म्हणजे आकाशामध्ये असेल तर यापैकी गेला आपलं. तर ऍक्च्युली या ठिकाणी एलिमेंट्स जे आहेत ते एलिमेंट्स क्लासिफाय करण्यासाठी जो पर्टिक्युलरली जे एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स डोबेर्नियर, म्हणजे पर्टिक्युलरली तुम्ही या चॅप्टरमध्ये तसं तर भरपूर आहे. डोबेर्नियर स्ट्राइड तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. डोबेर्नियरने केलेले प्रयत्न, न्यूलँड सॉफ्टवेअर तुम्हाला शिकायचं आहे. मेंडलियस पिरियोडिक टेबल तुम्हाला शिकायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला शिकायचं आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. ओके, सो लेट्स वी स्टार्ट दिस चॅप्टर. First, some questions are asked based on this chapter. That is, what are the types of matter? Okay, what are the types of matter? आता matter मी सांगितलं की दोन प्रकारे तुम्हाला क्लासिफाय करता येतं. फिजिकल बेसवर जर आपण घेतलं, फिजिकली मॅटर इज क्लासिफाइड इनटू थ्री कॅटेगरीज. दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिड, लिक्विड अँड गॅस. दॅट इज बाय फिजिकल मीन्स. अगेन टू categories are there, that is plasma and Bose-Einstein. Okay, Bose-Einstein या प्रकारे पाच कॅटेगरी मध्ये आपण त्याला क्लासिफाय करतो. बट आउट ऑफ विच these two states required some conditions, so that's why they are not ordinary, but solid, liquid and gas these found ordinary. Chemically this matter is classified into three categories, that is element, compound and mixture. Element, compound and mixture. Okay, these are the three categories. Okay, पुढे कंपाऊंडचं जर पाहिलं तर कंपाऊंडचे सुद्धा प्रकार पडतात, एलिमेंटचे प्रकार पडतात, मिक्सचरचे प्रकार पडतात. पण आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये इथं शिकायचं नाहीये. ओके, ते आपण समोरच्या काही क्लासमध्ये शिकणार आहोत. 10व्या वर्गाच्या सिलेबसला मात्र ते नाही. मग एलिमेंट जे आहे ते एलिमेंट्स. ओके, सी हियर, nowadays today up to date 118 elements are there. 118 elements are there, out of which 92 elements are found naturally. आपल्याला निसर्गतः जे सापडणारे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आहेत 92. रिमेनिंग एलिमेंट्स आर सिंथेसाइज्ड इन द लॅबोरेटरी. रिमेनिंग एलिमेंट्स आर सिंथेसाइज्ड इन द लॅबोरेटरी. ते आपण लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले आहेत, लॅबोरेटरीमध्ये तयार करतो आहोत. बट आय वॉन्ट टू से दॅट तसं जर पाहिलं तर मग सध्या सायंटिस्ट लोक शांत बसलेले नाहीयेत. त्यांनी आता जर सध्या अप टू डेट म्हणून आपण 120 एलिमेंट जे 120 एलिमेंट सध्या अस्तित्वात. 120 एलिमेंट्स.
Okay, 120 elements. So let's see there. First of all, we are going to study about Dauberniers triad. Dauberniers चे त्रिके आपल्याला शिकायचं आहे. Triad means group of 3 element. Group of 3 element. Dauberniers triad. Daubernier was the first scientist. Okay, Daubernier was the first scientist who tried to classify these elements. Okay, Dauberniers triad. डोबेर्नियर हा पहिला शास्त्रज्ञ होता की ज्या पहिल्या शास्त्रज्ञाने हिम्मत केली या एलिमेंटला पिरियडिकली क्लासिफाय करायचं. What he do? Of course, he made a group of 3 elements in increasing order of their atomic masses. Okay, that is lithium, sodium and potassium. आपण असं म्हणू की याला कसं माहित झालं की यांच्या प्रॉपर्टीज सारख्या होत्या. केमिकली काही सिम्बॉल्स त्याने बघितले होते. जस्ट एक्झाम्पल LiCl, NaCl, KCl, chlorides, which are oxides, Li2O, Na2, K2O. Okay, in this way, chloride, oxide, hydride हे त्याने स्टडी केले आणि त्याच्यावरून असं गृहीत धरलं की या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, म्हणजे त्या सारख्याच केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात आणि या एलिमेंटला त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर जे आहे ॲटॉमिक मास जे ते इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज केले. दॅट इज lithium atomic mass, of course, atomic mass 7, sodium 23 and potassium that is 39. हे sake of simplicity आपण घेतलेले आहे की तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये दिलेले आहेत, पण ढोबळमानाने जर विचार केला तर त्यांचे atomic masses या प्रकारे होते. What he found when he made a group of 3 elements in increasing order of their atomic masses, then he found that the atomic mass of sodium is the approximate mean of lithium and potassium. Okay, approximate mean of lithium and potassium. So he concluded that what is the statement of Dauberniers triad? The statement of Dauberniers triad, when we arrange the elements in increasing order of their atomic masses in a group of 3, then the atomic mass of middle element is the approximate mean. Approximate म्हणजे काय? Approximate चा अर्थ होतो जवळपास. ओके, approximate. Yes. So the atomic mass. आता आपण इथं बघू की बरोबर सोडियमचं जे मास आहे, atomic mass आहे, ते लिथियम आणि पोटॅशियमच्या मीन एवढा आहे का? मीन म्हणजे काय? त्याचा एव्हरेज. मीन म्हणजे काय? एव्हरेज, मध्य. Yes. So let's see there. Atomic mass of sodium is equal to Li plus K upon 2 is equal to Li 7 plus 39 upon 2 is equal to 46 by 2, that is 23. Okay, that is the atomic mass of sodium. Okay, atomic mass of sodium, atomic mass of Na. Okay, असे त्यांना अनेक ट्रायड्स तयार केले होते. आउट ऑफ विच लेट्स सी देयर. फर्स्ट ट्रायड Li, Na, K. तुम्हाला याचे ट्रायड विचारतात, मग तुम्हाला याच्यावर क्वेश्चन जर आला, ओके, राईट अ नोट ऑन Dauberniers ट्रायड, तर आपण काय लिहिणार आहोत? याच्यावर लिहिताना तुम्हाला स्टेटमेंट सुरुवातीला लिहायचं आहे. Dauberniersच्या काळामध्ये ऑफकोर्स किती एलिमेंट्स होते, Dauberniersचा कालावधी कोणता होता, कोणत्या इयर मध्ये याने हे दिलेले आहेत. इयर 1817. हे जर्मन सायंटिस्ट, हा जर्मनीचा होता, जर्मनीचा. In 1817, Daubernier explained the triad. Okay, explained the triad where he found that the atomic mass of the middle element is approximate mean of remaining 2 elements. Okay, then you have to explain any one of the triad. Example देताना तुम्हाला triadचा द्यायचा आहे. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम. एक फर्स्ट ट्रायड आपण इथे लिहू Li, Na, K. ओके, दुसरा ट्रायड आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम. तिसरा ट्रायड तुम्हाला दिलेला आहे, ओके, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या फॉर्म. तर तुम्हाला यापैकी म्हणजे ट्रायड द्यायचे. एक्झाम्पल ऑफ ट्रायड इज क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, calcium, strontium, barium and lithium, sodium and potassium. Out of which you have to explain any one. याच्यापैकी कोणतंही एक तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे.
ओके, आता आपण दुसरं बघू कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम. यस, सी देयर कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बॅरियम. काही मुलं कोणताही एक्सप्लेन करू शकतात, कोणत्याही याला तुम्हाला घेता येईल. ओके, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बॅरियम. हियर द ॲटॉमिक मास ऑफ calcium is 14. Okay, calcium 14. Strontium actually atomic mass of strontium 87.6 and that of barium 137.3. Okay, yes. आता आपल्याला शोधायचं आहे की हे ऍक्च्युली याचा स्ट्रॉन्टियमचा मास आहे. मग स्ट्रॉन्टियमचा जो ॲटॉमिक मास आहे, ओके, तर या दोघांचा मीन एवढा येतो का हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, यस, ॲटॉमिक मास ऑफ स्ट्रॉन्टियम, ॲटॉमिक मास ऑफ स्ट्रॉन्टियम इज इक्वल टू, यस, ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम and mean of atomic mass of calcium and barium. Okay, what about barium? Barium 40 plus 137.3 by 2. Okay, we have to find out the answer of this, and we got, of course, what we got, that is 88.7. See here, 87.6 and 88.7. आपण शब्द काय वापरला होता? अप्रॉक्सिमेट मीन म्हणलं होतं आपण, ऍक्च्युअली एक्झॅक्टली नाही म्हणलं होतं, म्हणजे याच्या जवळपास कुठेतरी आहे. ओके, म्हणजे 88.7 मायनस 87.6 हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की 0.9 असा त्याचा हे निघतो. 0.9 म्हणजे जास्त काही फरक नाहीये. ओके, जास्त फरक या ठिकाणी नाहीये, म्हणजेच हा अप्रॉक्सिमेट मीन एवढा आहे. देन सेम इज गिवन टू यू फॉर क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. Okay, then some triads are given to you. Some triads are given there. जे triads म्हणजे काय, फक्त triads दिलेले आहेत. ते triads आहेतच का नाही डोबेर्नियरचे ते तुम्हाला शोधायचं. ओके, की ते डोबेर्नियरचा लॉ फॉलो करतात किंवा नाही हे तुम्हाला बघायचं. मग तेवढ्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि बॅरियम याच्याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. सॉरी, स्ट्रॉन्टियम, नॉट स्ट्रॉन्टियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम. याच्यात तुम्हाला बघायचं आहे की ॲटॉमिक मास जो आहे कॅल्शियमचा तो या दोघांच्या मीन एवढा आहे की नाही, म्हणजे कॅल्शियम इज इक्वल टू मॅग्नेशियम प्लस स्ट्रॉन्टियम, ओके, बाय 2. हे येतं का नाही हे तुम्हाला चेक करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? त्याच्यानंतर दिलेलं आहे सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियम. सल्फर, selenium and tellurium. So atomic mass of selenium is equal to the approximate mean of atomic mass of sulfur and tellurium that you have to find out. Okay, हे तुम्हाला शोधायचं आहे. मग हे जर बरोबर जर आले किंवा approximate mean जर त्यांचा येत असेल तर त्या ठिकाणी तो ट्रायड आहे, जर नसेल तर तो ट्रायड नाही. ओके, सो दिस ऑल अबाउट डोबेर्नियर्स ट्रायड. सो व्हाय डोबेर्नियर्स ट्रायड डिस्कार्डेड? मग डोबेर्नियरचा ट्रायड हा डिस्कार्ड का बरं केला गेला? रिझन इज दॅट ऑल द ट्रायड्स गिवन बाय डोबेर्नियर डज नॉट ओबे द रूल. डोबेर्नियरने जेवढे काही ट्रायड्स दिले होते ते सगळेच्या सगळे हा रूल फॉलो करत नव्हते. म्हणजे डोबेर्नियरच्या काळामध्ये 1817 मध्ये जेवढे एलिमेंट्स होते, ऑल एलिमेंट्स डज नॉट फॉलो द ट्रायड रूल. ओके, सो दॅट्स व्हाय डोबेर्नियर्स ट्रायड डिस्कार्डेड, आपण विचारात घेतला नाही. देन न्यू सायंटिस्ट, okay, in the year that is 1866, 1866, Newlands, okay, Newlands octave. What is octave? Newlands octave. Octave म्हणजे काय? Octave म्हणजे 8 एलिमेंट्स. ओके, octave म्हणजे काय? 8 एलिमेंट्स. Newlands explain this law. How? Let's see here. Newland make a group of 8 elements. Okay, when Newlands, hydrogen, lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon नंतर तोपर्यंत शोधला गेला नव्हता. ओके, then 1 2 3 4 5 6 7,
Okay, fluorine shows the similar chemical properties to the hydrogen. Then sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, and again come here chlorine. Okay, after that potassium, chlorine, argon, potassium and calcium in this. डोबेरियर जेव्हा असे एलिमेंट्स लिहित होता तेव्हा न्यूलँड असे एलिमेंट्स लिहित होता तेव्हा हे एलिमेंट लिहित असताना त्याला असं जाणवलं की प्रत्येक आठवा एलिमेंट जो आहे तो पहिल्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. Okay, every 8 element shows the similar chemical properties to the first one. If we start from lithium, then 8 element is sodium. Okay, then here 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. हा आठवा येतो म्हणजे प्रत्येक येणारा आठवा जो आहे तो आठवा या लिथियम सारख्या प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे सपोज बरेच मुलं लिहिताना काय लिहितात, एव्हरी फर्स्ट एलिमेंट शोज द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज टू द 8 वन. ओके, every 8 element shows the similar chemical properties to the first one. म्हणजे एखादा जर आज क्रिकेटर असेल आणि त्या क्रिकेटरनं असं म्हटलं की सचिन तेंडुलकर माझ्यासारखा खेळत होता तर हे चुकीचं होईल. पण त्यानं जर असं म्हटलं की मी सचिन तेंडुलकर सारखा खेळतो, ओके, तर हे बरोबर आहे. म्हणजे every 8 element shows the similar chemical properties to the first one. Then as this group of 8 elements are there, so it is called Newland's octave. Okay, Newland's octave. आता न्यूलँडच्या ऑक्टेव पर्यंत जर पाहिलं तर 56 एलिमेंट्स तोपर्यंत अस्तित्वामध्ये होते. 56 डोबेरियरच्या काळापर्यंत जर आपण पाहिले तर 30 एलिमेंट्स होते. ओके, आता आपण हे बघून आलो की 1866 मध्ये आहे. 1866 56 एलिमेंट्स अस्तित्वात आहेत, पण हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स हा रूल फॉलो करत नव्हते. Why this is called octave? Let's see there. Just like in our music, sa, re, ga, ma, pa, dha, ni, and again come back to sa. Okay, again come back to sa. हे सप्तक जसं आहे, सप्तक म्हणजे 7 सुरांचं, आठवा येणारा जो आहे तो पुन्हा पहिल्यासारखा असतो. आपण असं म्हणू की न्यूलँड जो आहे तो न्यूलँड ऑफ कोर्स हा आपल्या देशातला होता का, तो तर इंग्लिश सायंटिस्ट आहे, मग त्याला हे कसं काय माहिती आहे, तर जसं आपल्या इंडियन म्युझिक मध्ये आहे तसंच इंग्लिश म्युझिक मध्ये सुद्धा आहे. डोरेमी फोसा लाटी त्यांचं सुद्धा 7 सुरांचं सप्तक आहे. आपल्यासारखंच आहे, आपल्यासारखंच, पण आपल्याला आपलं सप्तक समजतं म्हणून आपण इथं आपलं घेतलेलं आहे सा रे ग म प ध नी अँड कम बॅक टू सा. ज्याला वरचा सा म्हणताय का, वरचा सा. मग आपण असं म्हणू की हायड्रोजन आणि फ्लोरीन, ओके, किंवा फ्लोरीन नंतर येणारा जो आहे, ओके, क्लोरीन. मग हायड्रोजन, फ्लोरीन यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी जर सारख्या झाल्या तर काय होईल, सगळ्यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहे, पण फरक काय आहे, फरक जो असतो तो फरक इंटेन्सिटीचा असतो. ओके, हा वरचा सा म्हटलं मी, वरचा सा. ओके, म्हणजे याच्या ज्या प्रॉपर्टीज असतील ह्या हाय फ्रिक्वेन्सी वाल्या प्रॉपर्टीज असतील, क्लोरीनच्या ज्या असतील त्या फ्लोरीनपेक्षा हाय फ्रिक्वेन्सी वाले राहतील. अशा प्रकारे त्याची जी तीव्रता आहे ती तीव्रता वाढत जाते. ओके, डोरेमी फोसा लाटी. ओके, बट दिस न्यूलँड्स ऑक्टेव इज ओनली अप टू कॅल्शियम. ओके, फक्त कॅल्शियम पर्यंत होता. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, ओके, सोडियम, मैग्नीशियम, एल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. बट आफ्टर कॅल्शियम, ओके, कॅल्शियमच्या नंतरचे जे होते ते हा रूल ओबे करत नव्हते. सपोज कॅल्शियमच्या नंतर जर आपण इथं लिहिला, ओके, कॅल्शियमच्या नंतर आपण क्रोमियम घेऊया. क्रोमियम डज नॉट ओबे this rule, means chromium does not follow the properties that possessed by aluminium and boron. Okay, chromiumच्या प्रॉपर्टीज, aluminiumच्या प्रॉपर्टीज आणि बोरॉनच्या प्रॉपर्टीज या सारख्या नव्हत्या. या दोघांच्या सारख्या राहतील पण याचे सारखे नव्हते. ओके, म्हणजे कॅल्शियम नंतर येणारे जे एलिमेंट्स आहेत ते न्यूलँड्स ऑक्टेवला ओबे करत नव्हते, फॉलो करत नव्हते. म्हणून हे लिमिटेशन जे आहे हे लिमिटेशन्स न्यूलँडच्या ऑक्टेव मध्ये आहे. ओके, दिस इज द लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव. बघा परत काय सांगतो आपण, स्टेटमेंट ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव.
ओके. न्यूलँड हा इंग्लिश सायंटिस्ट आहे. ओके, इंग्लिश सायंटिस्ट. काय म्हणतो तो? त्याचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण हे एलिमेंट्स अरेंज करतो तेव्हा येणारा प्रत्येक एलिमेंट्स म्हणजे कसं म्हणू आपण, आपल्याला तुम्ही म्हणणार की त्याला जाणवलं कसं, तर बघा हायड्रोजन, ओके, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, ओके, सॉरी फ्लोरीन, and after that fluorine there is sodium. मग आपण असं म्हणू की फ्लोरीन सोडियम हे असं लिहित चाललं, पण त्याला असं जाणवलं की 1 2 3 4 5 6 and 7 हा येणारा जो 8 आहे तो याच्यासारख्या प्रॉपर्टीज दाखवतो, हा येणारा जो आहे तो याच्यासारख्या प्रॉपर्टीज दाखवतो, त्याच्यानंतर येणारा मॅग्नेशियम आहे तो बेरिलियम सारख्या प्रॉपर्टी दाखवतो, त्याच्यानंतर येणारा ॲल्युमिनियम आहे तो याच्यासारख्या प्रॉपर्टी दाखवतो. या पद्धतीने ओके. म्हणून हे इथं समोर न लिहिता त्यानं काय केलं, याची जी पोझिशन आहे ती पोझिशन अशी घेतली. या ठिकाणी फ्लोरीन, या ठिकाणी घेतला सोडियम, या ठिकाणी घेतला मॅग्नेशियम, इथं याच्या खाली घेतला ॲल्युमिनियम, नंतर सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, परत क्लोरीन समोर न लिहिता त्या क्लोरीनच्या प्रॉपर्टी याच्यासारख्याच होत्या, नुसतं याच्या खाली लिहिला. आणि अशा प्रकारे जे अष्टक आहे, ओके, हे अष्टक त्यानं तयार केलं. ओके, हे अष्टक तयार म्हणून याला न्यूलँड्स ऑक्टेव्ह असते. डो रे मी फोसा लागते. ओके, डो रे मी फोसा लागते. आता याचे ड्रॉबॅक्स काय काय आपण पहिला ड्रॉबॅक सांगितला की याच्यामध्ये कॅल्शियम नंतर येणारे जे एलिमेंट होते ते हा ऑक्टेव्ह रूल ओबे करत नव्हते, मान्य करत नव्हते. ओके, हा याचा पहिला ड्रॉबॅक. दुसरा ड्रॉबॅक जर आपण घेतला तर काही ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, चार्ट मध्ये जर बघितलं तर डो मध्ये तुम्हाला कोबाल्ट आणि निकेल एकाच ठिकाणी टाकलेला दिसतो. डो मध्ये डो रे मी फोसा लाटी. ओके, इथं लिहू आपण डो सारे गम पद न लिहिता डो रे मी फोसा लाटी. ओके, डो रे मी फासो लाटी, फासो लाटी, फासो लाटी. ओके, डो रे मी फासो लाटी, डो रे मी फासो लाटी. ओके, सा रे ग म प ध नि कम बॅक टू सा. इन दिस याच्यामध्ये दिसत तुम्हाला की क्लोरीनच्या खाली कोबाल्ट आणि निकेल दाखवलेला आहे. कोबाल्ट आणि निकेल एकाच घरामध्ये दाखवले. ओके, त्यानंतर सेलेनियम आणि लिथियम. ओके, तो दाखवलेला आहे फा मध्ये. ओके, सीई अँड एल इन दिस वे. तर अशा स्वरूपामध्ये सुद्धा त्याला काही ड्रॉबॅक्स जे आहेत ते ड्रॉबॅक्स इथं दिलेले होते. ओके, हे ड्रॉबॅक्स याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये याचा अभ्यास करता तेव्हा डिटेलमध्ये अभ्यास करताना जेव्हा रिडिंग करता पूर्ण बुकचं तेव्हा रिडिंग करताना तुम्हाला हे काही पॉईंट्स लक्षात येतात. तर त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे. ओके, या नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे न्यूलँड्स ऑफ. ओके, नंतर आपण बघू की न्यूलँड्स ऑक्टेव्ह नंतर न्यूलँड हा सुद्धा मग आता अपयशी झाला. ओके, मग आता कोण आहे, तर आता होता यस मेंडलीव. मेंडलीव आहे. सुरुवातीला याचं नाव मेंडलिव्स असं होतं, सॉरी मेंडलीफ असं होतं, मेंडलीफ. ओके, नंतर त्याचा मेंडलिव्स, मेंडलिव्स. ओके, मेंडलिव्स, मेंडलिव्स. Mendeleev was the first to successfully classify all the elements which are known at that time. At the time of Mendeleev, there are 63 elements. मेंडलीवच्या काळामध्ये 63 एलिमेंट होते आणि मेंडलीव हा पहिला शास्त्रज्ञ होता की ज्यानं सक्सेसफुली क्लासिफाय केलं, सक्सेसफुली क्लासिफाय केलं. नंतर त्याची सुद्धा मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत. ओके, मेंडलीवची. पण मेंडलीव बद्दल जर सांगायला गेलं तर मेंडलीवची हिस्ट्री सुद्धा आहे. मेंडलीव हिस्ट्री जर तुम्ही याची बघितली तर ऑफकोर्स त्यांना जे पूर्ण वर्क आहे ते वर्क त्याच्या आईला डेडिकेट केलेलं आहे, त्याच्या आईला. कारण तो असं म्हणतो की माझी आई जी आहे त्या आईनं मला पूर्ण हे जे काही आहे त्या गोष्टी शिकवल्या. ओके, तिनं प्रेमानं जर माझं काही चुकलं असेल तर ती चुकी माझी दुरुस्ती केली आणि त्यामुळं मी हे एवढं जे काही आहे ते मिळवू शकतो. नंतर ॲक्च्युली मेंटली जर कोणतेही सायंटिस्ट जर तुम्ही घेतले सगळे हे पुअर फॅमिलीमध्ये होते जवळपास. ओके, फक्त जो स्टुडंटकडून जे हे दिल्या जातं आपल्याला मेडल जे दिले जातात कोणत्याही याच्यासाठी. ओके, तर तो सायंटिस्ट जो आहे तो फक्त खूप कुशाग्र आणि खूप श्रीमंत घरचा होता. ओके, ज्याला आपण नोबेल असं म्हणतो, नोबेल प्राईज जो दिला जातो. ओके, तर याची जर हिस्ट्री तुम्ही बघितली. ओके, इंटरनेट आज सगळेजण इंटरनेटचा वापर करतात, सगळेजण इंटरनेटचा सर्फिंग सगळ्यांना जमतं.
तर त्या माध्यमातून जर तुम्ही शोधलं तर मेंडलीबद्दल बऱ्याच गोष्टी या तुमच्या याच्यात येतील. ओके, रशियन सायंटिस्ट आहे, रशियन सायंटिस्ट. ओके, याचं शिक्षण पुढे झालं. ओके, हा कोणत्या विद्यापीठामध्ये डिग्री मिळवली, कशा पद्धतीने तो शिकला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे वाचायला मिळतील. तर ते तुम्ही वाचा अशी अपेक्षा आहे. ओके, मेंडलिव्स पिरियॉडिक टेबल. ओके, रशियाला, ओके, रशिया जो आहे, रशियाला याचं पूर्ण शिक्षण जे आहे ते शिक्षण पूर्ण झालं. ओके, रशियन सायंटिस्ट डिमिट्री मेंडलिव्स. ओके, डिमिट्री मेंडलिव्ह 1869 to 1872 after decade. Okay, then he also arranged the elements in increasing order of their atomic masses. जे एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सला यांना लिहिताना इन्क्रीजिंग ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर दॅट इज हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ओके, निऑन अजून आलेला नव्हता. ओके, निऑन आलेला नव्हता. आफ्टर दॅट सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. ओके, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. ओके, आता हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन तुम्हाला याच्यामध्ये घेता येईल. ओके, हायड्रोजन मेटलच्या पेरियडिक टेबलनुसार हायड्रोजनला वर केली वाटतं हायड्रोजनला. ओके, मेंडलीच्या पेरियडिक टेबलनुसार घेतला तर हायड्रोजन, ओके, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ओके, फ्लोरीन नंतर निऑन आला, तो नंतर जोडला गेला. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर अँड क्लोरीन. ओके, जेवढे एलिमेंट्स होते, आता आपण 63च्या 63 एलिमेंट्स इथे काही लिहिणार नाही. 63च्या 63 एलिमेंट्स आपल्याला तिथे लिहायचे नाही. ओके, फक्त याच्यामध्ये काय, व्हॉट इज द लॉ ऑफ मेंडलिव्स पिरियडिक टेबल. द लॉ ऑफ मेंडलिव्स पिरियडिक टेबल. ओके, when we arrange all these elements in increasing order of their atomic masses, then every element shows their physical and chemical properties by their atomic masses. Okay, by their atomic masses. म्हणजे प्रत्येक एलिमेंट जो आहे तो तुम्ही या ठिकाणी जो लिहिलेला आहे त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या ॲटॉमिक मास सोबत, ओके, ॲटॉमिक मास सोबत रिलेटेड होत्या असं या ठिकाणी म्हणणं आहे. हे म्हणणं कोणाचं आहे, मेंडलिव्स. Okay, what Mendeleev stated that? Mendeleev stated that when these elements are arranged in increasing order of their atomic masses, then every element shows its chemical properties, okay, its physical properties, why they are related to their, that is their periodic function. Okay, that is their periodic function. Okay, Mendeleev arranged these elements in increasing order of their atomic masses, and the properties of elements are periodic function of their atomic masses. Okay, yes. So then merits and demerits of Mendeleev's periodic table. Merits and demerits. Okay, काही चांगली गोष्टी होत्या आणि काही वाईट गोष्टी सुद्धा होत्या. ओके, काही चांगल्या गोष्टी सुद्धा पाहायला गेल्या आणि काही वाईट गोष्टी ज्या त्या वाईट गोष्टी सुद्धा, वाईट म्हणण्यापेक्षा त्याचे ड्रॉबॅक जे ते ड्रॉबॅक सुद्धा या ठिकाणी लक्षात आले. आता ते ड्रॉबॅक्स कोणते आहेत, चांगल्या गोष्टी आपण बघू. याच्यात 3 प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. बरेच म्हणून 2च क्वेश्चन प्रिपेअर करतात. एक मेरिट्स, मेरिट्स ऑफ मेंडलिव्स पिरियडिक टेबल अँड डिमेरिट्स ऑफ मेंडलिव्स पिरियडिक टेबल. डिमेरिट्स ऑफ मेंडलिव्स पिरियडिक टेबल. बट थर्ड क्वेश्चन इज दॅट व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ मेंडलिव्स पिरियडिक टेबल. सायलेंट फीचर जे आहेत ते सायलेंट फीचर्स हे मेंडलिव्ह पिरियडिक टेबलचे हे विचारल्या जातात. ओके, मग सायलेंट फीचर्स काय. Mendeleev was the first who successfully classify all the elements, 63 elements known at that time. Okay, then Mendeleev, of course, merits मध्ये सुद्धा तुम्ही silent features मध्ये घेऊ शकता जेव्हा वेगळ्या प्रकारे विचारले. When noble elements were discovered, okay, जेव्हा ते शोधले गेले noble elements, then these elements are arranged. These elements are arranged without disturbing other elements.
ओके, विदाउट डिस्टर्बिंग अदर एलिमेंट्स. बाकीच्या एलिमेंटला धक्का न लावता हे नोबल गॅसेस इथे लिहिले गेले, इनर्ट गॅस एलिमेंट्स लिहिले गेले. ओके, देन व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडलीव्स पिरियोडिक टेबल दॅट वी हॅव टू सी देयर. पहिलाच मेरिट्स मी सांगितलं की मेंडलीव हा पहिला शास्त्रज्ञ असा आहे की ज्याने सक्सेसफुली एलिमेंट्स सगळे क्लासिफाय, सक्सेसफुली क्लासिफाय. ओके, मेंडलीवना 63 एलिमेंट्स त्यावेळेस अस्तित्वात जे होते ते सगळेच्या सगळे एलिमेंट्स सक्सेसफुली क्लासिफाय. ओके, तर मेंडलीवचा लॉ तुम्हाला विचारला जातो, व्हॉट इज द लॉ ऑफ मेंडलीव्स पिरियोडिक टेबल. ओके, मेंडलीव्स पिरियोडिक टेबल shows that, of course, or state that the properties of the element are periodic function of their atomic masses. Properties of elements are periodic function. The properties of elements म्हणजे कोणत्या, physical properties and chemical properties are periodic function of their atomic masses. Then what are the merits of Mendeleev's periodic table? Mendeleev, first merit of Mendeleev's periodic table is that Mendeleev corrected the atomic mass of some elements, okay, according to their position. मेंडलीव्हने काही एलिमेंट जे असे होते त्या एलिमेंटच्या जे ॲटॉमिक मासेस आहेत त्या ॲटॉमिक मासेस त्यांना करेक्ट केले. फॉर एक्झाम्पल, द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम इज 14.09 वेअर करेक्टेड ॲज 9.04 इन दिस 9.04. ओके, सॉरी 9.4 या फॉर्ममध्ये त्याला करेक्शन जे आहे ते करेक्शन केलेले होते. म्हणजे काही एलिमेंटचे याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही एलिमेंटचे हे केलेले होते. म्हणजे तुम्हाला पहिला पॉइंट कोणता घ्यायचा आहे, मेंडलीव करेक्टेड द ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देयर पोझिशन. मेंडलीव्स पिरियोडिक टेबल जो आहे त्या मेंडलीव्स पिरियोडिक टेबलमध्ये काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस जे ते ॲटॉमिक मासेस हे करेक्ट केलेले होते. पॉइंट नंबर 2, मेंडलीव लेफ्ट सम वॅकंट प्लेसेस इन हिज पिरियोडिक टेबल. मेंडलीव्हने त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये काही वॅकंट प्लेसेस सोडलेल्या होत्या. ओके, त्या वॅकंट प्लेसेस कोणत्या होत्या बघा, इक्काबोरॉन, इक्काबोरॉन, बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम, इक्का ॲल्युमिनियम, इक्का सिलिकॉन, इक्का सिलिकॉन. आता बरेच जण म्हणतात ना एक्का म्हणतात, एक्का नाही, एक्का तेवढी काहीच नाही हा, एक्का नाही, इक्क आपण म्हणतो ना एक था टायगर है ना, एक था राजा, कसं आहे ते, एक होता बोरॉन, एक बोरॉन सारखा होता, एक बोरॉन. ओके, इक्का बोरॉन एक बोरॉन सारखा होता. एक एलिमेंट असा होता की ज्याच्या प्रॉपर्टीज बोरॉन सारख्या होत्या. मग तो एलिमेंट कोणता होता, तो होता स्कँडियम. लक्षात कसं ठेवायचे, इक्का बोरॉन स्कँडियम, बोरॉनचा बी घ्यायचा आणि स्कँडियमचा एससी घ्यायचा, बीएससी लक्षात ठेवायचा, बॅचलर ऑफ सायन्स. ओके, बॅचलर ऑफ सायन्स, इक्का बोरॉन स्कँडियम. ओके, म्हणजे डिस्कवरी झाल्यानंतर त्याला नाव देण्यात आलं स्कँडियम. डिस्कवरी झाली त्याची, and after that those scientists, okay, found to be Mendeleev was correct. Mendeleev बरोबर होता. ओके, याची डिस्कवरी झाल्यानंतर किंवा बरोबर आहे, मेंडलीव्हने असं एक सांगून ठेवलेलं होतं, एक वॅकंट प्लेस त्यांना सोडलेली होती त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये, आणि ती वॅकंट प्लेस जी आहे ती स्कँडियम सारखी होती. कारण स्कँडियमची होती म्हणजे ते बोरॉन सारख्या प्रॉपर्टीज दाखवायचे. बोरॉन नाही, बोरॉन सारखा. देन इक्का ॲल्युमिनियम, इक्का ॲल्युमिनियम लक्षात कसं ठेवायचं पहा, आलू है ना, गिल्ला, गॅलियम, ओके, ॲल्युमिनियम, गॅलियम. ओके, इन दिस ॲल्युमिनियम, गॅलियम, थोडे रायमिंग वर्ड्स येतात. ओके, ते रायमिंग वर्ड्स तुम्हाला घ्यायचे. ते एक सिलिकॉन, सिलिकॉन जर्मनीतले लोक सिली असतात है ना, सिलिकॉन, सिलिकॉन जर्मनीतले लोक म्हणून जर्मेनियम. ओके, जर्मेनियम. ओके, म्हणजे त्यांची डिस्कवरी झाल्यानंतर हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना अशी नावं देण्यात आली. एक बोरॉन त्याला स्कँडियम म्हटलं, एक ॲल्युमिनियम त्याला गॅलियम म्हटलं, आणि एक सिलिकॉन ज्याला जर्मेनियम असं म्हटलं. त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज या कम्पेअर केल्या गेल्या. ओके, त्या प्रॉपर्टीज कम्पेअर केल्या गेल्या की जर्मेनियम जो आहे त्या जर्मेनियमच्या प्रॉपर्टीज आणि एक सिलिकॉनच्या प्रॉपर्टीज एक सिलिकॉन सारखा आहे. ऍक्च्युअली जर तुम्ही पाहिलं त्या पिरियोडिक टेबलमध्ये इथं बोरॉन आहे, इथं ॲल्युमिनियम आहे. ओके, आणि त्याच्या खालीच तुम्हाला स्कँडियम साठी मोकळी जागा सोडलेली दिसते ॲल्युमिनियमच्या खाली. ओके, म्हणजे बोरॉन आहे, हा बोरॉन, ॲल्युमिनियम, इथं एक जागा मोकळी सोडलेली आहे, इथं एक जागा मोकळी सोडलेली. हा एक बोरॉन,
हा एक ॲल्युमिनियम असं आहे, एक बोरॉन इथं का खाली जागा सोडून हा एक ॲल्युमिनियम इथं खाली जागा सोडून त्याच्यामुळे रिकाम्या जागा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये काही ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क्स दिसतील. ओके, काही ठिकाणी रिकाम्या जागा सोडलेल्या दिसतील की ज्याच्या ॲटॉमिक मास बद्दल तो कन्फर्म नव्हता. अशा प्रकारच्या सुद्धा ते रिकाम्या जागा या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये आहे. देन थर्ड मेरिट ऑफ Mendeleev's periodic table. What is the third merit of Mendeleev's periodic table? When noble gases were discovered, then these noble gases, okay, placed in his periodic table without disturbing other elements. Noble gases चा जेव्हा शोध लागला, noble gases म्हणजे कोणते? Noble elements or noble gases, or it is also called as inert gas. It is also called as inactive elements. Okay, inactive elements ज्याला राजवायू असं म्हणतात है ना. राजवायू, राजा कधी काम नाही करत लक्षात. राजवायू, ओके, राजा हा कधी काम नसतो करत. म्हणजे नोबल गॅसेस जे आहेत किंवा इनर्ट गॅसेस आहेत किंवा इनॅक्टिव्ह एलिमेंट्स आहेत हे कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही. रिझन इज दॅट त्यांचं ऑक्टेट, डुप्लेट किंवा ऑफकोर्स त्यांचं जे ऑक्टेट आहे, ऑक्टेट हे कम्प्लीट असतं. डुप्लेट जर घेतलं तर फक्त हिलियम साठी म्हणावं लागेल आपल्याला, आणि ऑक्टेट जर घेतलं तर फ्लोर ऑफकोर्स क्रिप्टॉन, एरॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ऑल दिस. ओके, हे सगळेच्या सगळे एलिमेंट जे होते यांचा जेव्हा शोध लागला, कारण जोपर्यंत मेंडलीव होता तोपर्यंत याच्यामध्ये म्हणजे यांचं संशोधन झालेलं नव्हतं, यांचा शोधच लागला नव्हता. बट आफ्टर दॅट when these elements were discovered, then these elements are placed in of course new group, that is called zero group in Mendeleev's periodic table without disturbing other elements. बाकीच्यांना डिस्टर्ब न करता या ठिकाणी ते एलिमेंट्स ठेवले गेले. These are the merits of Mendeleev's periodic table. हे मेंडलीवच्या पिरियोडिक टेबल बद्दल आपण काही मेरिट्स, काही चांगल्या गोष्टी पाहिल्या. तर मला असं वाटतं की आजच्या दिवसापर्यंत आपण या ठिकाणी पुरेसा आहे. एकदम जर आपण सगळं बघितलं, आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळेजण आता लॉकडाऊनच्या याच्यामध्ये घरी आहात. ओके, घरी असताना आपण काय केलं पाहिजे, तर ऑफकोर्स आपल्याला ट्युशनला जाता येत नाही, आपल्याला हे करता येत नाही, मग करायचं काय, तर आपण इथं CCN चिखली केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून जो स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. ओके, त्यांना एक पाठबळ म्हणून आम्ही त्यांना मदत करत आहोत. ओके, तर त्यांची एकच कळकळ आहे की बाबा ग्रामीण भागातला विद्यार्थी, जो विद्यार्थ्याकडे मोबाईल नाही आहे, जो विद्यार्थी ऑनलाईन राहू शकत नाही, त्या विद्यार्थ्याचं सुद्धा शिक्षण झालं पाहिजे, तो शिक्षणापासून वंचित राहायला नको, ही कळकळ या CCN नेटवर्कचे जे सर्व पदाधिकारी आहेत, ओके, त्यांची आहे. आणि म्हणून आपली सुद्धा कुठेतरी खालीचा वाटा असला पाहिजे असं समजून त्यांनी दिलेल्या विनंतीला आम्ही मान देऊन हे सगळं करत आहोत. याच्यामध्ये बघा, ऑनलाईन क्लास जनरली आम्हाला शिकवताना सवय अशी असते की विद्यार्थी समोर बसलेले असतात आणि आम्हाला त्यांचे फीडबॅक जसे मिळतात तसं आम्ही त्यांना शिकवत असतो. जे ऑफकोर्स माझं हे लेक्चर बघत असतील, जे टीचर लोक सध्या ऑनलाईन असतील म्हणजे बघत असतील, तर त्यांना याची कल्पना आहे, पूर्ण कल्पना आहे. परंतु म्हणून काही जर छोट्या मोठ्या चुका होत असतील, ओके, तर त्या मोठ्या म्हणून आपण त्याचं हे करावं. त्यासोबत श्री लर्निंग पॉईंट आणि चिखली केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याचे फीडबॅक जे आहे ते फीडबॅक सुद्धा आम्हाला जरूर कळवा. तुमच्या येणाऱ्या सूचना, तुमच्या येणारे जे काही कॉम्प्लिमेंट्स असतील ते आमचा उत्साह वाढवणारे असतील. त्यासोबत ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन क्लासेस सुद्धा आमचे या धर्तीवर सुरू आहेत. ज्यांना ऑनलाईन क्लासेसला ॲडमिशन घ्यायची असेल वर्ग 8 पासून तर वर्ग 10 पर्यंत ऑनलाईन क्लास सध्या सुरू आहेत, तर त्यांनी CCNचे श्री गोपाल भाऊ तुपकर आणि आमच्याकडं श्री लर्निंग पॉईंटकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करावा अशी इच्छा मी बाळगतो. आणि या ठिकाणी आजचं लेक्चर आपलं संपलं असं मी सांगतो. धन्यवाद.